मार्च एंडिंगमध्ये बँकेचा मोठा गोंधळ, व्यवहार वेळाआधी बंद, संतप्त आमदार देवराव भोंगळे थेट बँकेत दाखल, अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। महाराष्ट्र ग्रामीण बँक कोर्पणामध्ये जे ग्राहकांशी असभ्यपणाची वागणूक, वेळेवर कामं न करणे, बँक लवकर बंद करणे, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी होत्या। आज 27 मार्च आहे, 31 मार्चचा शेवटचे दिवस शिल्लक आहे आणि निश्चितच या कालखंडामध्ये अनेक लोकांची देवाणघेवाणचे व्यवहार असते। परंतु आज या ठिकाणी बँकेच्या व्यवस्थापनाने 3 वाजेची वाटपर्यंत बँक बंद करून टाकली। असंख्य ग्राहक या ठिकाणी होते, त्यांनी मला फोन केला आणि मी या ठिकाणी जेव्हा आलो अक्षरशः बँक बंद होती आणि जसं माहीत झालं नंतर त्यांनी बँक उघडली। परंतु या ठिकाणचे मॅनेजर किंवा या ठिकाणचे जे कर्मचारी आहे हे मात्र लोकांना योग्य सेवा देत नाही। लोकांशी उद्धटपणे बोलणं, जो अनपढ अशिक्षित लोक आहे त्यांना कोणती माहिती न देणं आणि आज हा मला वाटते शेवटचा वर्किंग दिवस असल्यासारखा दिवस असतानासुद्धा बँक बंद केल्याने अनेक लोकांना परत जावं लागलं। या संदर्भात मी स्वतः आलो, या ठिकाणी बँकेचे जे रिजनल मॅनेजर आहे जाधव साहेब त्यांच्याशी बोललो, या बँकेचे जे जनरल मॅनेजर आहे भोर साहेब त्यांच्यासोबत बोललो आणि या ठिकाणचे जे ग्राहक होते जे या ठिकाणी कुलूप लावले होते अक्षरशः त्या ठिकाणी ग्राहक बाहेर होते त्यांच्यासुद्धा या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचं जे व्यवहार आहे, लोकांची वागण्याचा जो प्रकार आहे त्या सर्व तक्रारी त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला केल्या आणि लवकरात लवकर यावर त्यांच्या मार्फतीने कारवाई होणार आहे आणि या भागातील जनतेला चांगल्या व्यवस्था सुविधा या बँकेने द्यावा या संदर्भातली सुद्धा सूचना त्यांना देण्यात आल्या।